तर मंडळी आपण निघालोय आता पंढरपूरला. रस्त्याने जाताना इथं एक पिकअप कल्टी झालं इकडं. आणि ह्यांना सुद्धा रानभाज्यांचा लय नाद आहे. मग ह्यांच्याकडे सुद्धा बऱ्याच रानभाज्या आहेत. तर बघा ही जी आहे ही फांजीची भाजी आहे. कालच्याच व्हिडिओला का कमेंट आली काय की तुम्ही कमळ कसं लावलं, त्याला काय खत देता. 3 शिरे 6 हात तया माझा दंडवत. तर राम राम मंडळी, मी संदीप भगत स्वागत करतो तुमचं आपली माती आपली माणसं या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, सकाळची वेळ आहे आणि 8-8:30चं टायमिंग आहे. मी चालू आहे गावामध्ये. आपल्याला जरा थोडंसं लांब जायचं म्हणून हेल्मेट घेतलेलं आहे, पण लांब जायचं काही फिक्स नाही. आपली मोगऱ्याची फुलं अशी मस्तपैकी उमललेली आहे. एक सुगंध, मनाला एक शांतता आणि सुख देणारा जी गंध आहे का, ही मोगऱ्याचा सुगंध. सगळ्या फुलांचा सुगंध जे आहे का मनावरचा ताण कमी करतो. माणसाला शांत झोप लागते. माणूस डिप्रेशनमध्ये जर असेल तर मोगरा किंवा सुगंधी जी फुलं आहे, ती फुलं त्यांचा सुगंध घ्यावा नेहमी. मनावरचा ताणतणाव कमी होतो. माय काय करते? अगं तिने पिशवी दिली या. काय आहे बघ, मला माहित नाही काय दिले बघ तिने पिशवीत. मला पिशवी तेवढी दी माघारी गावात. चटणी सांगितली होती काय तिला? आदळ आपट फोड दोडकर पेरू. डब्यात ना आपल्या पेरूला आता पेरू आहेत का उग काहीतरी. अगं ती तिच्या मामाच्यातला पेरू आहे. चांगलं आहे. झालं का? बर बर. कुठला आहे तो कोणास ठाऊक? तात्या बाहेर गेलं ना. मला जाणार आहे का? जाऊ म्हणलं तू पंढरपूरला, बघू ते बी मिळतंय का. ते सकाळ फोन केला तर दुकानदाराला, पण दुकानदाराने काय फोन उचलला नाही. आता फोन करतो आणि हलतो इथनं. बर बर. तर मंडळी आपण निघालोय आता पंढरपूरला जाऊ. फोन तर केलता, बी हाय म्हणून सांगितलंय. आणि आपल्या एका सबस्क्रायबरने आपल्याला सांगितलं की पंढरपूरमध्ये बी आहे, तुम्ही चौकशी करा. त्यांनी दुकानदाराचा नंबर बी दिला, तर मी त्यांचा मनापासून आभारी आहे. वारं भयान सुटलंय, पाऊस पडेल का नाही ह्याची गॅरंटी नाही. ढग मोठे येते, ते वारं त्याला पुढे घेऊन जाते. नुसताच माणसं येऊन उपयोग नाही. वारं इथं येऊन स्थिर झालं पाहिजे, पाऊस पडला पाहिजे. पाऊस पडायला तसं वातावरण बी तयार व्हावं लागतं. तसं आभाळ येऊन उपयोग नाही. तर आलोय आपण पंढरपूरमध्ये प्रेरणा बीज भांडार मोठं दुकान आहे ह्यांचं. आणि आता इथं 2 ऑप्शन आहेत आपल्याला, एक गंगा कावेरी एक आहे आणि आडवांटा एक आहे. तर कुठलं चांगलं आपल्याला? गंगा कावेरी पण चांगला आहे आणि आडवांटा पण चांगला आहे. दोन्ही पण चांगलं आहे. दोन्ही मध्ये म्हणलं तर वजनाला जरा जास्त म्हणलं तर गंगा कावेरीला. बरं ठीक आहे. म्हणजे खात्रीने आपल्याला, मी पहिल्यांदाच करतोय म्हणून म्हणलं तुम्हाला. शेतकऱ्यांचा फीडबॅक म्हणलं तर फक्त गंगा कावेरी. गंगा कावेरी चालेल. तर 2 पिशव्या त्यातल्या आपण गंगा कावेरी पिशवी घेऊ. आता बाहेरनच पाया पडू आपण आणि आपलं प्रस्थान करू. रस्त्याने जाताना इथं एक पिकअप
कल्टी झालं इकडं. त्याचं कारण म्हणजे एक महिला गाडीवर आली आडवी आणि बिचारा ड्रायव्हरने गाडी घेतली खाली. त्यांची बी काही चूक नाही. त्या पिकअपवाल्याची काही चूक नाही. बिचारी एक लेडीज आडवी आल्यावर काय करणार ते. समजा त्यांनी जर त्या बाईला जर उडवली असते तर नुकसान बाईचं बी झालं असतं आणि ह्याचं बी झालं असतं. त्यांनी गाडी खाली घातली, एका तासाभरात गाडी बाजूला काढून जाईल, ह्याच्यावर काय नुकसान नाही. गाडीला काय थोडंफार घासाघाशी झाली असेल तेवढंच. रोडवर कसं आहे बरं का, आपल्यामुळं कुणाला नुकसान झालं नाही पाहिजे ह्याची काळजी घेणं गरजेचं आहे. तर मी आलोय आता देवडीमध्ये आणि आपले मित्र आहेत संतोष थोरात देवडीमध्ये. आणि म्हणलं चला येता येता ह्यांची गाठ घेऊन यावं. तर ही यांची डाळिंबाची बाग आहे आणि ह्यांना सुद्धा रानभाज्यांचा लय नाद आहे. मग ह्यांच्याकडे सुद्धा बऱ्याच रानभाज्या आहेत, बऱ्याच प्रकारे भाज्यांचं बियाणं आहे. तर आपण चालू आता फांजीची भाजी बघायला. आता ह्याच्या आधी आपण फांजीच्या वेलाची भाजी केली, वेल वर्गात आहे. आणि ही जी आता फांजीचं भाजी तुम्हाला दाखवतोय ही झुडूप वर्गामध्ये आहे. तर तुम्हाला बघायला मिळेल आता. तर बघा ही जी आहे ही फांजीची भाजी आहे. हिला बी कुठं आहे नेमका, ही बी आहे वाटते. हा ही बी सगळं आहे. बी बघू आपण आता लावून. हा ही बी यायला पाहिजे तो. तर ही जी कळी लागली इथं ही फक्त रात्रीच्याला उमलते, दिवसा उमलत नाही. असंच घे. तर आलो घरी आता गावातल्या घरी. आहे ग काय करते, कोणाचा फोन आहे, योगेशचा. बर. तर मंडळी आलो आणि नामा आणि मनी आपले स्वागत आला. ते पिशवीत बी आहे, घरनं आईने थोडं ही दिलंय, दही दिलंय. पिशवी जास्त लागली. हा तसंच आहे तुमचं. चला जेवाय उशीर झाला. जेवण कशामुळे पाटे आणायला लागला तुम्ही? बघ की आता ह्याच्यात आपल्याला खंबळ लावायची ते. इकडे भरलं की मग माझं लक्षच नाही. ही शेणखताची माती आणून टाकली. म्हणजे शेणखत बी आहे. शेणखत मिश्रित. आता ह्यात पाणी वाटायचं आणि ह्यात बिरबीट करायचं जरा आणि ती रोपं काढून लावायची. तर पाणी कसं वाटायचं, नळी घ्या की तिथली. तिथून घ्यायचं ना. बरं घ्या नळी ती. पपईला पाणी द्यायला नळी केली. ही तो जोडावं लागल. हो का, ही जोड ना हालतच नाही. चांगला बिरबीट करायचं आपल्याला. कालच्याच व्हिडिओला का कमेंट आली काय की तुम्ही कमळ कसं लावलं, त्याला काय खतं देता. आम्ही काय रासायनिक खतं कुठलं टाकत नाही. माती आणि शेणखत दोन्ही मिक्स करायचं, टाकायचं. त्याला एकदाच केलेलं त्याच्यावर परत आम्ही काय लावताना हे का असं? कारण आपण ह्याच्यात मासे सोडतोय. काय होतं, आपण हे कमळ लावलं, पाणी असतं हे, ह्याच्यावर मच्छर अंडी घालते ते, मग त्याच्या आळ्या तयार होते त्या आणि त्याच्यापासून परत डास तयार होते त्या. मग गप्पी मासं मिळते त्या. छोटं असते एवढे सगळ्यांना माहीत आहे, बघितलं सगळ्यांनी. तर ती मासं ह्याच्यात सोडून द्यायचं. ती शेवाळ पण खातात आणि मच्छराने अंडी टाकलेली ती सुद्धा खाते, डास होत नाही. मच्छर व्हायचा प्रश्न घेतला. असं आहे. आणि कमळाचं फुल एकदम मस्त. आणि मासं टाकत असल्यामुळं आपण त्याच्यात वरडोस, मेन म्हणजे आपण वरडोस कधी घरात वापरतच नाही. आणि दुसरी गोष्ट, मासं टाकत असल्यामुळे वरण शेणगोमूत्र सुद्धा टाकता येत नाही, कारण मासं मरतात. हा मासं मरतात परत. आता ही एकदा 4 दिवस ह्याच्यात काय 4, 8, 10 दिवस 15 दिवस मासं सोडायचं नाही पहिल्यांदा. कारण ह्याच्यात कसं होतं, कधी मिथेन वायू तयार होतो, कधी अमोनिया तयार होतो. त्याच्यामुळं मासं मरतात लगेच. मग पाणी स्थिर होऊन झालं, पाणी स्वच्छ राहायला लागलं
की मग त्यात मासं टाकायचं आणि कमीत कमी 15 दिवसात एकदा पाणी बदलावं लागतं याचं. त्यातलं पाणी खाली आजात काढून द्यायचं आणि दुसरं ताजं पाणी वाटायचं. हां आबाळ बघा नुसतं येतंय ना आबाळाकडे बघत बस म्हणतंय काय पावसाची आहे नाही की. आमच्याकडे पाऊस झाला होता पण तुम्हाला दिसतोय का कुठं पाऊस झालाय ना. ते स्वागत होय नाही त्याला काय करते ते स्वागत पाऊस रस्त्याने झाला. येताना पण जा तिकडे थोडासा सडाका तर झाला असेल पण इकडं काय नाही. काहीच नाही की काय वारं सुटलंय ढग जरी आलं तरी पाऊस पडेल ह्याची गॅरंटी नसते. कारण वारं स्थिर राहिलं जर इथं कमी दाबाचा पट्टा तयार झाला तर सगळीकडनं ढग गोळा होऊन आयनी भवन होऊन ते खाली पडतं. पण जर का नुसतंच वारं असलं एकतर्फी वारं आहे म्हणजे एकाच दिशेने वारं जर सुटलं तर पाऊस पडत नाही. मग पडतं म्हणजे तालुक्यात एखाद्या ठिकाणी पाऊस पडतो बरोबर. तालुक्यात एखाद्या ठिकाणी बरं का हम्म. तालुक्यात जवळजवळ 100 गावं असते तर त्यातल्या एखाद दुसऱ्या गावाला पाऊस पडतो 100 पेक्षा जास्त 4-5 गावाला पाऊस पडतो असं होतं. सगळीकडे पाऊस पडत नाही. पाणी लय होईल नाही पाणी खाली मुरायचंय अजून. मातीत ना. हम्म. बरं चला